अनुसया, तू कधी आलीस ग माहेरी? अगं कालच आलं रात्री. अगं मग घरी नाही आलीस ती भेटायला? अगं रात्री उशीर झाला होता खूप, अगदी निजानीच झाली होती बघ सगळीकडे, म्हणून नाही आले. बाकी तू कशी आहेस? मी बरी ग. तू कशी असते आधी? छान छान, अगदी छान बघ. किती दिवस मुक्काम आहे माहेरी? अगं परवा चुलत बहिणीचं लग्न आहे, ते झालं की मग जाणार आहे बघ. असं होय? हो. मग घरी ये की जेवायला, दोघी निवांत गप्पा मारू. येईन की, पण मला एक सांग, गोविंद बुवा कसे आहेत सांग बरं? बरे आहेत. त्यांचा पाय घरात टिकतोच कुठं, कीर्तन करत गावोगावी फिरत असतात. आज सुद्धा सोलापूरच्या भोसले महाराजांच्या घरी कीर्तनाचं आमंत्रण आहे, उद्या येतीलच ते. काय ग, काय झालं? अगं इथे कुठे प्रश्न विचारतेस, म्हणून म्हणते घरी ये जेवायला, दोघी निवांत बसून गप्पा मारू. मला तरी कोण आहे तुझ्याशिवाय मन मोकळं करायला? अगं पण असं झालं तरी काय? काय सांगू बाई, नसता जीवाला घोर. यांचं तर बंडोपंताला सोबत घेतल्याशिवाय पानच हलत नाही बघ, आणि तो तर नसत्या खोड्या करत असतो, म्हणून थोडी काळजी वाटते बघ. गिरिजा, तुमच्या बंडोपंतांना घेऊन तू एकदा शेगावच्या गजानन महाराजांच्याकडे जा. त्यांना पाहिलं ना की बंडोपंतांमध्ये नक्की फरक पडेल बघ. खरं सांगतेस? होय, अगदी. अगं असं झालं तर ईश्वरच पावला म्हणायचा बघ. खरंय ग, खरंय. अहो, आम्ही आलो बरं का. अहो, आम्ही आलो बरं का. लवकर आलात आपण. लवकर? खोचकपणानं विचारतोय आम्ही. काल येणार होतात ना आपण? अहो, आम्ही कालच येणार होतो, पण बरं का, कालचं आमचं कीर्तन छान रंगलं. मग मुक्कामाचाच आग्रह केला भोसले राजांनी. म्हणाले तुम्ही आमच्या वाड्यावर आलात आणि आम्ही धन्य झालो. आता मुक्काम करून आमच्या वाड्याची शोभा वाढवा. मग राहिलो झालं. ते सर्व ठीक आहे हो, परंतु सांगावं तरी धाडायचा. आम्ही काय समजावं बरं? चुकलो आम्ही. चुकलो? कीर्तनकार गोविंद बुवा टाकळीकर आपली चूक कबूल करतायत. बंडोपंत बरे वागले का? हो हो, बंडोपंतांचा काही म्हणता काहीही त्रास नाही. तुम्हाला त्रास नाही हो, परंतु तुम्ही कीर्तन करत गावगाव फिरताना तिथल्या लोकांना त्याचा त्रास होतो. याचं काय? बघा, म्हणजे यावेळी केवळ 1-2-3 किरकोळ तक्रारी होत्या, पण मी तिथल्या तिथे त्यांच्या नुकसानीची परतफेड करून टाकली. हो. वा, छान, बरे केले. हे बघा, तुम्ही कशा आहात? आम्हास काय होतंय, आपण आपल्या प्रकृतीला जपा म्हणजे झालं. भेटी लागे जीवा ही ओढ आपणास गावोगाव हिंडून कीर्तन करावयास भाग पाडते, हे आम्हास ठाऊक नाहीये का? ठाऊक आहे ना. आम्हाला तरी दुसरं काय हवंय? एकदा का त्याची भेट झाली की साक्षात परमेश्वर गवसल्याचा आनंद आम्हाला होईल. त्यासाठी कितीही वणवण करायला लागली तरी आम्ही ती करू. करा, वणवण करा, परंतु आपल्या प्रकृतीची काळजी घ्या म्हणजे झालं. आमचं सर्वस्व आपणच आहात हे ठाऊक असू द्या म्हणजे झालं. आम्ही हातपाय धुवून येतो, मग आपण निवांत बोलू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. हा हरी यांना कधी भेटणार आहे हे ईश्वरच जाणव. चल चल, या मायला ह्याच्या नुसतं खायला पाहिजे म्हणतंय. चल. ए घोड्यार, मागच्या जन्मी गाडा होतास की काय? चल सर, अरे खा की आता गुमान. अरे नीट तरी उभा राहा. काय का गणितात उभा राहिलास का काय? अरे खा की. गोविंद. अरे रघु, का आमच्या त्या बंडोपंतांना घोडा घोडा म्हणून हिणवतोय? बंडोपंत हे काय नाव याला शोभत नाही. खरं म्हणजे याचं नाव गुंडोपंत ठेवायला हवं. मेल्यानं अख्ख्या गावाला त्रास दिलाय. अरे राघू, कसा गुणाचा आहे बरं का आमचा हा बंडोपंत. गुणाचा? बुवा, मला याच्यात एक तरी गुण दाखवा. शेवटी राघू,
जो तो आपापल्या स्वभाव धर्मानुसार वागणार. आगीचा गुणधर्म आहे चाळून राग करणे. गावकऱ्यांचं नुकसान करण्याचं कार्य बंडोपंत छान करतात आणि हा त्यांचा गुण आहे असे जर आपणास वाटत असेल तर राहिले. तुम्ही सुद्धा गोविंद गोविंद. बंडोपंत, हो बंडोपंत, का असे वागता तुम्ही? अहो तुमच्या अशा वागण्यामुळं आम्हाला खजील व्हावे लागते. असा खोडसाळपणा लहान लेकरांना शोभून दिसतो, पण इतर जर का सगळे असे वागायला लागले तर जन त्यांना नाठाळ म्हणतात. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी घालू काठी. आणि मग पंडोपंत, तुमच्या अंगावर जर का कोणी काठी हाणली तर त्याचे वळण मात्र आमच्या पाठीवर उमटतील. आवडेल तुम्हाला? अहो तुमच्या कीर्तनांना श्रोते मंत्रमुग्ध होतात. मनन कीर्तन करून त्या अनुषंगानं आचरणात सुद्धा आणतात. पण तुमच्या बंडोपंतात मात्र मुळीच सुधारणा होणार नाही. काय बुवा, शेगावला आपण कीर्तनासाठी जात आहात आणि सोबत ही ब्याद आहे, तेव्हा चांगलं साखळदंड देतो. एक मजबूत झाड बघा आणि बांधा त्याला. नाहीतर तुमचं बंडोपण दावं तोडायचं आणि पळून जायचं. गोविंद गोविंद. अरे घोड्या, काय करतोस? ए शिव्या कुणाला देतोस? कोण तू? मी माणूस. अरे माणसांवर प्रेम करायला शिका आणि मग जनावरांवर. माणसाला लाथरता आणि जनावरांना कुरवळता, ही कसली रीत तुमची? तुला रे काय त्याचं? आज संकष्टी, मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्यानं पुण्य लाभतं. काय माहित आहे काय तुला? संकष्टी? घरणादार देवर्षी कुठला? नामाधन्य झाला त्याला विठ्ठल पावला. नामाधन्य झाला त्याला विठ्ठल पावला. विठ्ठल पावला काय वर्णावा सोहळा. विठ्ठल पावला काय वर्णावा सोहळा. त्याला विठ्ठल पावला, त्याला विठ्ठल पावला. नामाधन्य झाला त्याला विठ्ठल पावला. विठ्ठल पावला काय वर्णावा सोहळा. नामाधन्य झाला त्याला विठ्ठल पावला. विठ्ठल पावला काय वर्णावा सोहळा. अहो घ्या, हा संकष्टी नाही का उपवास? म्हणून तर हा फलाहार घ्या. आमचे बंडोपंत काय करतायत? पुन्हा बंडोपंत. आपल्या मुखी दोनच नाम, एक हरिनाम आणि दुसरे बंडोपंत. एक विचारू? विचारा. आपण ईश्वराचं इतकं करता, कीर्तनकार गोविंद बुवा टाकळीकर म्हणून पंचक्रोशीत वाखाणले जाता. वाटेनं चालताना पायाखाली मुंगी आढळली तर वरचेवर पाय धरून तुम्ही मुंगीला वाट करून देता. इतके पापभीरू आहात आपण, बोला. तरीही असे का? कसं? कोणतीच गोष्ट आपल्या मनाप्रमाणे का होत नाही? सांगा ना, का होत नाही? श्री भगवान श्रीकृष्णानं सांगितलंय, कर्मण्येवाधिकारस्ये मा फलेषु कदाचन. आपण आपलं कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. शेवटी भगवंताच्या मनात असेल तेच होणार आहे. अहो तेच तर म्हणतो आहोत आम्ही. परमेश्वराच्या मनात असेल तेच जर होणार असेल तर आपण सामान्य माणसं जीवाचा इतका आटापिटा का करतो? परमेश्वराची आपल्याला काही देण्याची इच्छा नसेल तर आपण देवळाचे उंबरठे का झिजवतो? त्याची इच्छा नसतानाही आपण त्याच्या मूर्तीवर अभिषेक घालून घालून त्याची मूर्ती झिजवतो. याचा परमेश्वर आपल्यावर राग तर धरत नसेल ना? अहो किती विचार कराल.
आपल्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत तेव्हाच डोक्यात विचारांचं काहूर माजतं. अहो पण त्यामुळे नवीन प्रश्न निर्माण होतात. एक सांगू, फार विचार करू नका. अहो देवळाच्या पायाशी असलेल्या दगडानं जर का असा विचार केला की परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध आपल्याला इथे ठेवण्यात आलंय, तर त्या मंदिराचा कळस निर्माण तरी होईल का? आपण फक्त श्रद्धेचा अंकुर पेरायचा, श्रद्धेचं बीज लावायचं. त्याला कसा आणि कधी बहर आणायचा हे तो विधाताच ठरवणार. आधी बीज एकले, आधी बीज एकले, बीज अंकुरले रूप वाढले, बीज अंकुरले रूप वाढले. जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण आहे महाराज? तेच तर तुला विचारतोय पितांबर. महाराज, या जगात कोण सुखी आहे? प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काहीतरी दुःख असतंच. पण तरीही मला असं वाटतं की काय वाटतं? महाराज, ज्याच्यावर परमेश्वराचा वरद हस्त आहे तोच जगी सर्व सुखी. अर्थात आपण महाराज. मी देखील नाही. महाराज, हो. असं कसं म्हणता तुम्ही? महाराज, तुम्हाला कशाचीही जरुरी नाही. म्हणजे आपल्याकडे सगळं काय आहे याचाच अर्थ आपण सर्व सुखी आहात महाराज. आपण सर्व सुखी आहात. नाही बाळानो, तुमच्यापेक्षा मी दुःखी आहे. ते कसं महाराज? तुमची सर्व दुःख परमेश्वराला प्रार्थना करून मी माझ्यावर ओढवून घेतो. आपल्या लेकरांना सुखी करण्यासारखी प्रत्येक संत पुरुष सद्गुरू हेच करत असतो. मग मला सांगा, मी दुःखी की तुम्ही? महाराज, तसं जर असेल तर आमचं दुःख ओढावून घेऊन तुम्ही आम्हाला पाप लावू नका महाराज. काही पाप लागत नाही. आपल्या नशिबात जे भोग असतात ते भोगावेच लागतात. प्रत्येकाच्या वाट्याला हे दुःख यायलाच पाहिजे, त्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही. दुःख हे माणसाला ताळ्यावरती आणतं. म्हणून जसं तुम्ही सुख आनंदाने अनुभवता तसंच दुःखही आनंदाने अनुभवा, म्हणजे आयुष्य जगण्यास सुखकारक होईल. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात हा राघू म्हणजे अगदी वेडा आहे, वेडा. का? बघ ना, या बंडोपंतांना जखडून ठेवण्यासाठी हा साखळदंड आणून ठेवलाय त्यांनी. काय चुकीचे केले त्यांनी? अहो, तुम्ही कीर्तनात दंग झाला असताना हा पठ्ठ्या दावत तोडून पळाला तर कोण ढळणार याला? याची ख्याती शेगावातही पसरलेली आहे. हा चौफेर उधळला तर कोण धाडस करेल याला सामोरं जाण्याचं? अहो, पण म्हणून काय याला साखळदंडानं जखडून ठेवायचंय का? शेवटी हा आमचा आश्व आहे, सुलक्षणी आश्व. हे काय हिंस्त्र श्वापद नव्हे. परंतु याचे वागणे हिंस्त्र श्वापदाप्रमाणे, त्याचं काय? तोही असाच वागायचा, मनाला येईल तेच करायचं, कुणाचं म्हणून ऐकायचं नाही. पण म्हणून तो हिंस्त्र श्वापद कधीच नव्हता. अहो, पुन्हा त्या आठवणी भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुशी. आठवणी कटू असतात, आठवणी मधुर असतात, मिटवता येत नाहीत त्या. का विसरून जात नाही तुम्ही त्या कटू आठवणी? कशा विसरू? सकाळी चरायला गेलेलं वासरू संध्याकाळपर्यंत परत आलं नाही म्हणून ती गोमाता आपल्या वासराला विसरून जाऊन शांतपणे रवंत करू शकते.
जीवाच्या आकांतानं हंबरडे फोडीत रानोमाळ हिंडत तिथे आपल्या वासराचा शोध घेईल. मी तेच करत असतो, गावोगावी कीर्तनकाराच्या रूपात फिरत. त्या गोमातेत आणि माझ्यात हाच काय तो फरक. निघतो आम्ही. आपण आपली काळजी घ्या. चला बंडोपंत. महाशय कोण आहे? येडबीड लागलं काय तुला? काय करतो तू? येड आहे काय? कुठं काय करतोय? तुला कळतं का नाही? काय म्हणजे असं करतात का माणसाला? देवाकडे जावा. येडा बिडा आहे का तू? येडा तू येडा, तुझी आई येडी, तुझा वडील येडा, सगळे खानदानी येडं. अरे तिकडे साले कुठनं येतात तसली माणसं? मला फुटात पाहिजेत. घरी गेल्यावर देते. नाही आताच पाहिजेत. आता कुठनं आणू? घरी गेल्यावर देते म्हणलं ना. नाही चल आताच. तू असं ऐकायचं नाहीस बघ. स्वर्गात आलो, तुला काय करायचं? चल सोड ती पिशवी. ए गाढवा, अरे आईचं ऐकायला काय झालं? कोण रे तू? हो मावशी, मी तुमच्याच बाजूने बोलतोय ना. काय लोडपुड करतोयस मध्ये? राहिलं या पोरानं तुमच्या डोक्यावरचे एक ना एक केस नाही उपटली ना तर मला सांगायला. हा तुला नाही सांगायला येणार ना मुडद्या. हो मावशी, तोंड सांभाळून बोला. हा हो ताई, काय झालं? हा कोण कुठचा? माझ्यात आणि माझ्या पोरात भांडणं लावून देतोय हो. यो आहे जेड खुळा. आज याची टोपी उडव, उद्या त्याची टोपी उडव. बघताय का धरा याला? तुला काय करायचं? तू सोड. अरे पण तुम्हाला काय अरे सोड मग. थांबा. पितांबर, याला आपल्या मठात घेऊन ये. ओ ताई, म्या जिथं असतो तुम्ही काय करताय? आणा इकडे झाडू. तिकडे आणा. अहो ताई, तुमच्या हातात झाडू, मग म्या काय करू? तिकडे पडवीला जाऊन झोला घेऊ? अरे म्या येऊपर्यंत धीर धरायचा. तू गुणाचा आहेस रे राघव, पण ते पाहिलंस? काय? अरे देवा, बुवा साखरदंड इथंच विसरलेत. तूच बघ आता. ताई, मी कसं बघणार? इथं बाळापुरात बसून त्या शेगावात काय चाललंय हे बघायला मी काय गजानन महाराज आहे? ते एकलेच असे की त्यांना एका जागी बसून सगळं काही दिसतं. हा बंडोपत कसला? हा घोडा तिकडे शेगावात काय धुमाकूळ घालत बसला असेल देव जाणे. तुम्हाला सांगतो ताई, हा घोडा गोविंद बुवांचं पण ऐकणार नाही. मला तर भ्या वाटते. मला ही काळजी वाटते रे राघू, पण आपण काहीच करू शकत नाही. ताई, गोविंद बुवा एवढे विसरभोळे कसे? आता इथूनच हा घोडा घेऊन गेले, पण साखरदंड इथं विसरून गेले. तुम्हाला सांगतो ताई, ज्ञानदेव, तुकाराम, ज्ञानोबा यांचे अभंग लक्षात ठेवतात, पण साखरदंडासारखी पोलादी वस्तू विसरतात. मला काहीच समजत नाही. तुम्हाला सांगतो ताई, बंडोपण सारख्या घोड्याला काबूत ठेवायला हे असे अभंग कामाला येणार नाहीत, तर साखरदंडासारखी पोलादी वस्तूच कामाला येईल. राघू, ताई, तुझे बुवा जाणून बुजूनच हा साखळदंड इथं विसरून गेलेत. काय? ताई, बुवांना लोकांच्या जीवाशी खेळायची भारी हौस. तिकडे शेगावात काय धुमाकूळ चाललाय, आता तुम्हीच निस्तारा म्हणावं. तुझे बुवा शेगावात गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले नसते तर आग्रहानं हा साखळदंड मी त्यांना न्यायला लावला असता. ताई, बुवांइतकाच माझाही महाराजांवर तितकाच विश्वास आहे. तशीच वेळ आली तर महाराज बंडोपंतांनाही सद्बुद्धी देतील. मग झालं, आमचं बोलणंच खुटलं. महाराज, काळजी घ्या. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.
रे